श्रीदेव बहिणीच्या यात्रोत्सव आजपासून सुरू होतो। आता या ठिकाणी मौजे गिमवणे येथील श्री बहिणी देवाचं निशाण या ठिकाणी आलेला आहे। निशाणासोबत आलेल्या श्री गिमवणे येथील सर्व ग्रामस्थांचं गावसाई जालगाव आणि श्री बहिणी देवस्थान जालगावच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यात्रोत्सव पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे मित्रांनो दापोली तालुक्यातील जालगावमधील मित्रांनो ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचे आज मित्रांनो यात्रोत्सव असणार आहे। तर आज मित्रांनो हनुमान जयंती आहे आणि आज मित्रांनो चैत्र पौर्णिमा, तर पौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो हा यात्रोत्सव असणार आहे। तर ह्या यात्रोत्सवामध्ये मित्रांनो दापोली तालुक्यातील जालगाव, गिमवणे आणि गवे या 3 गावातील मित्रांनो ग्रामदैवत श्री भैरी या देवतांची मित्रांनो काठीच्या स्वरूपात मित्रांनो भेट होते आणि तो भेट सोहळा मित्रांनो यात्रोत्सवावरती बघण्यासारखा असतो। खूप माहोलादी मित्रांनो भरपूर मित्रांनो आजूबाजूच्या पंचक्रोशीतून सर्व मंडळी मित्रांनो ह्या यात्रोत्सवाला येत असतात। तर आपण देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणार आहोत, तुम्हाला ते सर्व पाहायचं यात्रोत्सव। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो थेट जाऊया जालगावमध्ये आणि सर्व यात्रोत्सव पाहूया। इकडे बघताय श्री भैरी देवाची घाटी आणि श्री हनुमानाची मित्रांनो रथ आहे ना, त्यांची आता मित्रांनो भेट झाली इथे कळसकर नाक्यामध्ये। इकडे बघताय काठी नाचवत आहे हातावरती। गिमवणे गावातील सर्व मित्रांनो ही भक्त मंडळी जालगावला चालले रथ घेऊन। चला मंडळी, आता आपण श्री भैरीनाथाच्या मंदिरामध्ये जाऊया, बघूया दर्शनासाठी किती रांग आहे। आणि श्री गिमवणे गावातील मित्रांनो भैरी देवाची काठी आता मागून येते, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेलच। आता आपण जाऊया मित्रांनो थेट मंदिरामध्ये। आता दुपारचे 3 वाजलेले असतील आणि बघताय रस्त्यालगतच इकडे मंदिर असल्याने सर्व दुकानं आहेत ना, यात्रेला जी दुकानं असतात ती सगळी सर्व दुकानं रोडवरतीच लागतात। तर आता दर्शनासाठी रांग कदाचित कमीच असेल, तर आपण प्रथम आधी दर्शन घेऊया आणि नंतर मग काठी आल्याच्यानंतर ती उभी करतील ते देखील पाहूया। तर श्री भैरी देवाची काठी अगोदरच इथे उभी असते जालगावमधील मित्रांनो। श्री भैरीनाथाची काठी अगोदरच मंदिरासमोर इथे उभी केली जाते, हे बघा।
भैरी देवस्थान जालगाव आयोजित श्री देव भैरीच्या रथ यात्रोत्सव आजपासून सुरू होते। आता या ठिकाणी मौजे गिमवणे येथील श्री भैरी देवाचं निशाण या ठिकाणी आलेला आहे। निशाणासोबत आलेल्या श्री गिमवणे येथील सर्व ग्रामस्थांचं गावसई जालगाव आणि श्री भैरी देवस्थान जालगावच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। श्री भैरीच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी असलेले सर्व भाविक भक्तगण या सर्वांचं श्री भैरी देवस्थान जालगावच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। तर मंडळी आता या साईडने बघताय समोरून माणसं येत आहेत आणि आता इकडे गवेगावची मित्रांनो भैरी देवाची निशाणी येते, काठी येते। अगदी पारंपरिक वाद्याच्या एकदम ताळासुरात एकदम काठीला घेऊन येत आहेत।
श्री भैरव देवस्थान जालगावच्या सर्व मानकऱ्यांनी मंदिरामध्ये यायचं आहे। जालगावच्या सर्व मानकऱ्यांनी मंदिरामध्ये यायचं आहे। सर्व भाविकांना विनंती आहे की आपल्याला दर्शन सुरू व्हावं म्हणून या ठिकाणी रांगेची व्यवस्था केलेली आहे। तुम्ही आपण रांगेत जाऊन दर्शन घ्या। या ठिकाणी सर्वांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे। रांगेत जिथं दर्शनाची रांग आहे त्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था आहे। उन्हाचा जोर जास्त असल्यामुळे कृपया तर मंडळी हळूहळू बघताय गर्दी होत चालली आहे आणि आता संध्याकाळी जवळजवळ मित्रांनो 4:30 वाजायला आहेत आणि गर्दी बघताय। तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील मित्रांनो जालगाव गावचं मित्रांनो ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवत मित्रांनो ह्या यात्रा उत्सव तर खूप छान प्रकारे मित्रांनो यात्रा उत्सव हा पार पडला। अजून देखील मित्रांनो आहे आपण व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो दापोली तालुक्यातील 3 गावे जालगाव आणि गिमोण हे 3 गावातील ग्रामदैवत एकत्र आणि त्यांची निशाणी म्हणजे काठी, या काठीचे सर्व एकत्र येतात। सर्व तुम्हाला हा सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे। तर व्हिडिओ करण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता। आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा। चॅनल नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।